हा, तर हे मागच्या वर्षी आलेलं उदाहरण आहे. पेपर 1 मध्ये 2026. काय आहे? इफ HCF ऑफ टू नंबर्स 18. HCF म्हणजे काय? मसावी आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी दिअर LCM. म्हणजे 18 HCF आहे मसावी. किती आहे? 18 आहे. आणि काय प्रश्न आहे? विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी दिअर LCM. म्हणजे खाली दिल्यापैकी कोणता लसावी नसणार आहे? कोणता लसावी असणार नाही म्हणाले. हम्म? दिलेल्या पर्यायापैकी. मग आता आपलं सूत्र माहित आहे. काय सूत्र आहे HCF आणि MCM च? HCF गुणिले LCM इज इक्वल टू पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बरोबर आहे. हे सूत्र आहे. ह्याचा अर्थ काय समजायचा रे? की इथं HCF दिलाय 18. HCF 18. आणि आपल्याला हे सूत्र जर लिहिलं आपण, पंच पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ओके. हा, तर ह्याचा अर्थ HCF आणि LCM हे एकमेकाच्या पटीत असणार आहेत. काय म्हणला? HCF आणि LCM एकमेकाच्या पटीमध्ये असणार आहेत. म्हणजे काय? या 18 108 जर LCM गृहीत धरला तर पूर्ण भाग जायला पाहिजे. म्हणजेच काय? बघा, 108 भागिले 18. पहिल्या पर्यायाला त्या HCF न भाग दिला. तर 18 ने 108 ला भाग दिला तर पूर्ण भाग किती जातो? 6चा जातो. बरोबर आहे. म्हणजे हे पटीमध्ये आहे, म्हणजे हा LCM असू शकतो. हा, तर दुसऱ्या पर्यायाला भाग देऊ 18 न. 72 भागिले 18. 18ची पाड्यात 72 आहे. 18 चोक 72 पूर्ण भाग गेला. म्हणजे 72 सुद्धा LCM असू शकतो. आता तिसरा पर्याय चेक करू. 144 भागिले 18. आता 18 ने 144 ला भाग जातो का? जातो. 18 8 44. 8चा भाग गेला. 144 ला 8 न भाग दिला HCF न, मसावीने. किती भाग गेला? 8चा गेला भाग. म्हणजे इथं बी पूर्ण भाग गेला. पॉइंट वगैरे काही नाही. जर पूर्ण भाग जात असेल तर LCM आहे. आता 128 भागिले शेवटचा पर्याय. 128. 128 भागिले 18. 128 ला 18 न भाग जातो का रे? नाही, पूर्ण भाग जात नाही. म्हणजे आपलं उत्तर काय? विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट. कॅन नॉट म्हणजे काय? होऊ शकत नाही. LCM. तर कोणता LCM होऊ शकत नाही? 128 हा LCM होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. ओके. हे झालं मागच्या वर्षीचं उदाहरण. हे असं आलं होतं. हम्म? आता आपल्याला मोजके 1-2 उदाहरणे घ्यायचे आहेत. हँग झालो.
हा मग हँग झालाय हा. थोडं कॉम्प्युटर हँग झालेलं आहे. एक अर्धा मिनिट थांबा. 1 मिनिट. थोडी वेट करा. हम्म. हा ओके. क्लिअर. आता इथं काय म्हणले? सिलेक्ट द लिस्ट नंबर. लिस्ट म्हणजे एलसीएम विच इज अ परफेक्ट स्क्वेअर and divisible by each of the number 16, 20 and 24. आपण हिंदीमध्ये बघू. व न्यूनतम संख्या. न्यूनतम म्हणजे काय? लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? एलसीएम. चुनिए जो एक पूर्ण वर्ग संख्या आहे. पूर्ण वर्ग संख्या आहे. प्रत्येक संख्या 16, 20 और 24 से भाग भाग हो जाती है. आपल्याला अगोदर आपण ह्याचा एलसीएम काढू. ओके. काय करायचं आपल्याला? एलसीएम. एलसीएम काढू ह्याचा. ओके. ओके. हा. आता 16, 20, 24 कशाला भाग जातो? आपल्याला एलसीएम काढायचा. खाली एक येऊस तर काढायचं. एक येऊस तर खाली प्रत्येकाचा एक 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 यायला पाहिजे. 2 16ला भाग दिला. 2 16. 2 20. 2 भाग द्यायला लागलो बरं का आपण. 2 भाग दिला म्हणजे निम्म करायचं. 24 निम्म 12. पुन्हा एकदा 2 भाग द्या. 2 8. 2 10. 2 12. ओके. आता इथं 4ला आणि 6ला 2ने भाग जातो. फक्त 2ने भाग देऊ आपण आता. 2 बे 2 4. आणि इकडं 2 6. 2ने 5ला भाग जात नाही. जशाला तस. अजून आता 2 5 3 हे दोन्ही प्राईम नंबर आहेत. तिन्ही पण नंबर मूळ संख्या आहेत. त्याला एक एक न भाग द्या आता. 2ला भाग दिला. 1 बे. वरचे 5 आणि 3 खाली घ्यायचं. पुन्हा एकदा. आता इथं राहिलं 5. 5 5ला भाग दिला. 5 1 5. वरून घ्यायचे 3. आता 3ला भाग द्यायचा. 3 1 3. ओके. हे झाला एलसीएम. लिहून टाकू आपण. 2 × 2 × 2 × 5 × 3. ओके. हे थोडा अजून एकदा. एलसीएम काय आला आपला? 2 × 2 × 2 × 2 × 5 × 3. आता आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न बघा आता. प्रश्न समजून घ्या. काय म्हणले होते आपल्याला? सिलेक्ट द लिस्ट नंबर म्हणजे एलसीएम विच विच इज अ परफेक्ट स्क्वेअर. काय म्हणले? परफेक्ट स्क्वेअर. आता परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय? तर ह्या पिअर झाल्या पाहिजेत. का इथं पिअर झाले. 2 2च्या जोड्या तयार झाल्यात. ओके. पण इथं तयार व्हायला लागली का? 5ची पिअर तयार व्हायला लागली का? 5ची पिअर नाही व्हायला लागली. मग 5 नको आपण ह्याला. ओके.
आणि इथं तीनची पेअर, तीनची जोडी आहे का? नाही. मग ह्याला 3 ला गुणू आपण. आता झाला परफेक्ट स्क्वेअर. काय तयार झालाय? परफेक्ट स्क्वेअर. जोड्या जोड्याच घेतल्यात आपण. 2-2 ची जोडी अगोदरच होती. 2-2 ची जोडी अगोदरच होती. आता इथं 5 होता. अजून एक 5 घेतला. आता पेअर तयार झाली. ओके. जोडी तयार झाली. पेअर म्हणजे जोडी. आता 3 ची जोडी नव्हती, मग आपण एक 3 न गुणलं. आता सगळ्यांचा गुणाकार करू आपण. काय करू? गुणाकार. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. 16 गुणिले ही काय झालं? 5 गुणिले 5, 5 5 25 गुणिले 3 गुणिले 3 9. ओके. तर 16 न 25 ला गुणलं आणि नंतर 9 न गुणलं. मी डायरेक्ट गुणाकार लिहितोय. गुणाकार येतोय 3600. हा झाला परफेक्ट स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी. ओके. ही गणित परीक्षेमध्ये आलेलं आहे, मी वर्षी लिहिलेलं नाहीये. कुणाला शंका असेल तर विचारू शकता. आता हे गणित झालेलं आहे, आपल्याला थांबायला पाहिजे होतं, पण तरी पण एकदा घेऊत, कारण की मला हे असे प्रश्न येतील असं वाटतंय मला. 3 bells rings every 12 minutes, 20 minutes and 30 minutes respectively. If all these bells, सर्व घंटी रिंग्स रिंग टुगेदर, म्हणजे एकाच वेळी वाजतात. किती वाजता वाजतात? 7:15 एकाच वेळी वाजतात. देन व्हॉट विल बी द टाइम दे ऑल रिंग टुगेदर अगेन? पुन्हा एकदाच किती वाजता वाजतील? सध्या 7:15, 7:15 वाजलेले आहेत. नंतर ह्या बेल काय होतात? एक बेल 12 मिनिटांनं वाजती, एक बेल 20 मिनिटांनं वाजती आणि एक बेल 36 मिनिटांनं वाजती. मग ह्याचं आपल्याला काय काढावं लागल? आपण शिकलोत काल, एलसीएमच काढावं लागेल. ओके. एलसीएम. ह्याचा एलसीएम काय येतो? 2 न भाग देऊ आपण. बेसक्क 12, 82 20 आणि 2 न 36 ला भाग दिला 18. अजून 2 न भाग द्या. बेत्रिक 6, बेपंचे 10 आणि 92 18. ओके. आता पुन्हा एकदा ह्या 3 ला आणि 9 ला 3 ने भाग जातो. 3 ने भाग देऊ. 3 1 3 आणि ह्या 9 ला भाग द्या 3 न. 3 त्रिक 9. ओके. वरून घ्यायचे 5. आता या मूळ संख्याचा आता आपण 5 न भाग देऊ आपण 5 ला. 5 1 5 वरून घ्यायचे 3. अजून ही 3 राहिले. आता ह्या 3 ला 3 ने भाग देतो. 3 1 3. बघा 1 1 1 आले. मग आता थांबवायचं. आता ह्याचा एलसीएम. एलसीएम काय येतो? नका. बेदोनी 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 न 3 ला गुणलं 180. आता ही काय? मिनिट आहे. मिनिट आहे आणि ही बी मिनिट आहे. ही बी काय? मिनिट आहे. ओके. मिनिट आहे. मग आता 180 मिनिट म्हणजे किती? 60 मिनिटाचा 1 तास. बरोबर आहे का नाही? 60 मिनिटाचा 1 तास, 120 मिनिटाचा 2 तास आणि 180 मिनिटाचा 3 तास. ओके. 180 मिनिट म्हणजे किती तास? 3 तास. मग आता 7:15 अधिक किती तास? 3 तास. नि 3 तासांनी ज्या घंटी आहेत, ज्या बेल आहेत, त्या एकाच वेळी वाजतील. आता ह्याची बेरीज काय होईल रे? 7 आणि 3 10 आणि हे 15. म्हणजे किती वाजता वाजतील त्या रिंग? 10:15 वाजता. ओके.
हे गणित अगोदर आपण एक सोडवलं होतं. अजून एकदा आपण दुसरं एक गणित सोडवलेलं आहे. त्याची प्रॅक्टिस बी झाली तुम्हाला. ओके. आता आपण नवीन टॉपिक काल म्हणल्याप्रमाणे तो आपण सुरू करूयात. नवीन टॉपिक हा अत्यंत सोपा आहे. आताचा बी सोपा आहे. फक्त फॅक्टर पाडणे ही फक्त या गणितामध्ये होतं. हं? नवीन टॉपिकचं नाव आहे मीन मेडियन मोड. मीन मेडियन मोड. ओके. म्हणजे काय? मध्य, मध्यक आणि बहुलक. मध्य, मीन, मीडियन मध्यक आणि मोड. मोड म्हणजे काय? बहुलक. अत्यंत सोपा धडा आहे. सोपा टॉपिक आहे. हं? चला आता मध्य, मध्य काढणे शिकू अगोदर. सरासरीलाच मध्य किंवा मध्यमान म्हणतात. ह्याच्यावर एक प्रश्न 100% आहे. ह्याच्यावर एक प्रश्न 100% आहे. एकदम सिंपल टॉपिक आहे. मध्यलाच काय म्हणतात? सरासरी. ओके. सर्व प्राप्तांकाची बेरीज छेदस्थानी एकूण प्राप्तांकाची बेरीज. म्हणजे काय? समजा इकडे बघा आता. इथं काय म्हणलेत आपल्याला? 60, 50, 54, 46, 50 या संख्येचा मध्य काढा. कसं काढायचं मध्य? ह्याची बेरीज करायची. 60, 50, 54, 46 अधिक 50 छेदस्थानी प्राप्तांकाची संख्या. किती प्राप्तांक आहेत रे? 5. ह्याची बेरीज किती येते? 0, 4, 4 आणि 6 10. आता चला 1, 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25 आणि एक हात चालायला 26 छेदस्थानी 5. 5 1 5, 5 5 25, एक उरला. 5 दोन्ही 10. म्हणजे ह्याचा मध्य किती आला फायनल? 52. ओके. आता वारंवारता नावाचा 8वीला टॉपिक आहे. त्याच्यावर आधारित हे उदाहरण आहे. हे आपण नंतर घेऊत. शेवटला घेऊत. हम्म? आपण काय करू आता? हम्म, एकच मिनिट. हा. दोन. आता मध्य काढणे. पुन्हा एकदा हेच आता आपण ज्या पद्धतीने काढलं त्याच पद्धतीने मध्य काढू. 2 आणि 5 7, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 4 15, 15 आणि 2 17, 17 आणि 4 21 छेदस्थानी किती आहे ते? 7 आहे. प्राप्तांक किती आहेत? 7. 7 1 6, 7 1 21. ह्याचा मध्य किती आला? 3 आला. मध्य म्हणजेच काय रे? मीन काढला आपण मीन. ओके. आता आपल्याला मध्यक काढायचं. मध्यक काढायचा म्हणजे काय? मध्यक काढायचा असेल तर अगोदर संख्या चढत्या क्रमानं मांडायच्या. चढत्या क्रमाने मांडणे. चढत्या क्रमानं म्हणजे काय रे? असेंडिंग. असेंडिंग ऑर्डर. आता चढत्या क्रमानं म्हणजे सर्वात लहान पहिल्यांदा घेणे. 0, नंतर 1, नंतर 2, नंतर 2, नंतर 3, 4 आणि 5. 2, 3, 4, 5, 6, 7. हा राईट. 0, 1, 2 2 वेळा आहे. 3 4 5. ओके. आता या किती संख्या आहेत रे? संख्या 7 आहेत. बरोबर आहे का नाही? आणि 7 ही विषम संख्या आहे. विषम संख्या असेल. ह्या किती संख्या आहेत एकूण? 7 संख्या आहेत.
आणि 7 ही विषम संख्या आहे. जेव्हा विषम संख्या असेल तर त्यावेळेस मध्यक काढणं, मीडियन काढणं सोपं आहे. मधली संख्या घ्यायची बरोबर. किती घ्यायची? मधली संख्या. काय आली मीडियन आपला मग? मीडियन, मध्यक 2 आला. किती आला? 2. बरोबर मधली संख्या घ्यायची. विषम संख्या असल्यास एकदम सोपं आहे. ओके. पण समजा विषम संख्या नसेल तर उदाहरण आहे का? ठीक आहे. तर उदाहरण सध्या तरी मिळालं नाही मला. थांब एक. हे बहुलक डायरेक्ट आलं. एकच मिनिट. समजा हा, आपण एक उदाहरण घेऊ मीडियनचं. काय ऑर्डर आहे? 2, 3, 7, 8, 8, 13, 15 आणि 16. हा, ह्याचं आपल्याला मीडियन काढायचं, मध्यक. काय करायचंय? मध्यक. अगोदर आता संख्या मोजा. किती संख्या आहेत या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती संख्या आहे? 8. 8 ही सम संख्या आहे. इवन नंबर आहे. ज्यावेळेस समसंख्या असतात तर त्यावेळेस मधली संख्या घेता येत नाही. मग काय करायचं? आता इकडून 3 आहेत, इकडून 3 आहेत. मग मध्ये 2 राहतात. एक संख्या नाही राहत, मध्ये 2. मग ह्या 2 मधल्या संख्या राहिल्यात ना, त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 न भाग द्यायचा. का किती आली बेरीज? 8 अधिक 8 छेद 2. 8 आणि 8 16 छेदस्थानी 2. बे एक बे, बे 8 16. किती आला? मध्यक 8 आलेला आहे. ओके. 8 मध्यक आलेला आहे. ही जेव्हा केव्हा करायचं? समसंख्या आल्यानंतर मधले 2 अंक घ्यायचे. हम्म? मधले 2 अंक घ्यायचे ज्यावेळेस समसंख्या असेल त्यावेळेस. विषम संख्या 7 असताना बघा बघा, आपल्याला डायरेक्ट मिळालाय मध्यक. काहीच प्रोसेस करायची गरज पडली नाही. आता बहुलक. बहुलक सोपा आहे एकदम. काय करायचं? सर्वात जास्त कोणत्या संख्येची वारंवारता आहे? सर्वात जास्त संख्येची वारंवारता. वारंवारता म्हणजे सर्वात जास्त वेळा कोणता आलाय? तो म्हणजे आपला बहुलक. तो म्हणजे आपला काय? बहुलक. कोणता आहे बहुलक? सर्वात जास्त वेळा कोणती संख्या आलेली आहे इथं? 2, 2, 2. बरोबर आहे? म्हणजे आपला बहुलक काय झाला? 2 झाला. डायरेक्ट लिहायचं. सर्वात जास्त संख्येची कोणत्या वारंवारता झालेली आहे? 2 ची झालेली आहे. म्हणून बहुलक काय आला? 2 आलेला आहे. ओके. अजून एक उदाहरण घेऊ. 2, 4, 4, 5, 6, 4, 3. आता या संख्येचा बहुलक काढायचा आपल्याला. काय बहुलक? कोणत्या संख्येची वारंवारता सर्वात जास्त आहे? 4 ची आहे. 4 आपला बहुलक. ओके. आता काय म्हणले? व्हॉट इज द मीन? व्हॉट इज द मीन ऑफ मीडियन, मोड अँड रेंज? आता एक रेंज एक राहिले बघा आपल्याला सांगायचं समजून. रेंज म्हणजे काय?
रेंज घेऊ आपण हा. रेंज. आता रेंज म्हणजे काय? मॅक्स मायनस मिनिमम. म्हणजे काय? समजा आता वरी आपल्याला दिलेलं आहे या संख्या. कोणत्या संख्या दिल्या आहेत? 2, 4, 4, 5, 6, 4, 3. आता मॅक्सिमम कोणती संख्या आहे ह्याच्यामध्ये? सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 6 आहे. मायनस मिनिमम कोणती संख्या आहे? 2 आहे. 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4. रेंज काय आली आपली? 4 आलेली आहे. ह्याला आपण परिसर सुद्धा हिंदीत म्हणतात. परिसर. परिसर. अजून एक उदाहरण घेऊ रेंजचा. 14. फर्स्ट प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम. 14, -12, 7, 0, -5, -8, 17, -11, 19. बघा 14, -12, -7, -0, -5, -8, 17, -11, 19. आता आपण रेंज काढायची. काय काढायची? रेंज. रेंज कशी काढायची? मॅक्स मायनस मिनिमम. हा. सर्वात जास्त मोठा आकडा कोणता आहे ह्याच्यात? सर्वात जास्त आकडा 19. बरोबर आहे. आता सर्वात जास्त मोठा आकडा 19 मायनस मिनिमम. सर्वात लहान आकडा कोणता आहे? बघा मायनसचे आकडे तिथं. -5, -8, -11, -12. सर्वात लहान आकडा -12 आहे. किती आहे? -12. मग काय होतंय? -19 मायनस मायनस प्लस 12. मायनस मायनस काय झालं? प्लस. आणि 19 आणि 12 किती होते रे? 31. 31. ओके. आपली रेंज किती आली? 31. परिसर ह्याला म्हणतात हिंदीमध्ये. समजलं का रे? रेंज किती सोपं आहे. ठीक आहे. रेंज ही एक कळाली तुम्हाला. चला आता आपण उदाहरण प्रत्यक्ष पाहूया. काय म्हणले? व्हॉट इज द मीन? आपल्याला मध्य काढायचा. कुणाचा? ऑफ द मीडियन, मोड आणि रेंज. मीडियन म्हणजे काय? मध्यक. मोड म्हणजे काय? बहुलक. आणि रेंज म्हणजे काय? परिसर. निम्न आकडो का माध्यक, बहुलक आणि परिसर काढायचा. तर काढू आता. पहिल्यांदा माध्यक काढू. माध्यक काढताना अगोदर संख्या चढत्या क्रमाने मांडणे. चढत्या क्रमाने मांडणे माध्यक काढण्यासाठी. सर्वात लहान संख्या सुरुवातीला. सर्वात लहान. सर्वात लहान संख्या कोणती आहे ह्याच्यातली? 2 आहे. नंतर 5, नंतर 6, 8, 9, 10, 13, 15, 17, 23.
एकच मिनिट, हँग झाला, हँग. वेट. ओके, चला. चढत्या क्रमाने मांडणे. आता सर्वात लहान संख्या कोणती आहे याच्यातली? 2 आहे. नंतर 5, बघा 2, 5. जी संख्या घेतली त्याला राईट करतो मी, हा, म्हणजे ती राहू उभी नाही. 6, 8, नंतर 9, नंतर 10, नंतर मला वाटतं 12, 13, 17, अजून एकदा 17, नंतर अरे 15 राहिले त्याच्या अगोदर. थांबा, अगोदर 15 राहिले. 15, नंतर 17, 17. ओके, आणि शेवटला आले 23. बरोबर आहे, 23 आहे ना आता. राईट, सर्व संख्या आलेल्या आहेत. आता माध्य काढायचा असेल तर अगोदर संख्या मोजू. किती आहेत संख्या? 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 संख्या आहेत. 12 ही संख्या समसंख्या आहे, इवन नंबर आहे. म्हणजे मधल्या दोन संख्या घ्यायच्या. कोणत्या? मला वाटतं 5, आणि इकडं सुद्धा 5 संख्या घेतली. मधल्या दोन संख्या कोणत्या आता? 10 आणि 12. त्याचा आपल्याला ऍव्हरेज काढायचं. कसं काढायचा? 10 अधिक 12 छेद 2. 12 आणि 10 22 छेद 2. किती आला? 11. मध्यक मीडियन किती आलाय? आता आपलं बहुलक काढायचं आहे. बहुलक म्हणजे काय? सर्वात जास्त कशाची वारंवारता आहे रे, सांगा पटकनी. बहुलक सोपा आहे एकदम. सर्वात जास्त कोणत्या संख्येची आवृत्ती आहे? 17ची. कशाची? 17ची आवृत्ती आहे. बहुलक आलाय. आता आपल्या शेवटला काय राहिलाय? रेंज. RANG, परिसर. परिसर कसं काढतो? मॅक्स मायनस मिनिमम. मॅक्स किती आहे रे? 23. मायनस मिनिमम किती आहे? 2. किती आला रेंज? 21. ओके, 21 आलेला आहे. आता ह्या जी आलंय मध्यक, बहुलक आणि रेंज, त्यांचा आपल्याला मीन काढायचा आहे. काय काढायचं आहे? ह्याचा मीन काढायचा. बघा आता, म्हणजे 11 अधिक बहुलक 17 अधिक 21. आपल्याला आता ह्याचं मीन काढायचं. म्हणजे हे किती आहेत? 3 आकडे आहेत, म्हणजे ह्याला 3 न भाग देतो. बघा, मध्यक मध्यक किती आलत? 11. बहुलक आलत 17 आणि रेंज आली 21. ह्यांचं काय काढायचं आपल्याला? मीन. मीन म्हणजे मध्य काढायचा आहे तिघाचा. मग काय होत आहे? 1 आणि 7 8, 8 आणि 1 9, 1 2 4, 39 छेदस्थानी 3. 3 न भाग द्यायचा का 49ला? नाही, इथं ऑप्शन आहे ना रे, 49 छेदस्थानी 3.
49 छदस्थानी 3. ओके. समजलं का रे? ओके. कुणाला समजलं असं तर मला अरे आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? येतोय ना माझा आवाज? कांबळे सरांनी उत्तर दिलेलं आहे हो. हा, राखीताई बी म्हणत आहेत येतोय. ओके, मी कन्फर्म झालोय. प्रश्न कळाला का? उत्तर आलं का? कळालं का? लाईट गेलेली असल्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे आजची मीटिंग आपण तिथे एंड करूयात. एंड मीटिंग फॉर ऑल.